नमस्कार दोस्तो, आज मी आणि माझा परिवार अशा एका मनोरंजनाच्या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी लहानापासून ते थोरापर्यंत खेळण्यासाठी साधने आहेत. ती साधने बघण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघावा लागेल. म्हणजे आपल्याला या व्हिडिओतील खेळणे कशा पद्धतीचे आहेत ते पाहून मजा येईल. ते आता मी आपल्याला एक एक करून पुढील प्रमाणे दाखवत आहे. आता माझ्या घरातील लहानगी या ट्रेनमध्ये कशा पद्धतीने आनंद घेत आहे ते आपण या व्हिडिओद्वारे बघाल. ते मी दाखवत आहे. अशा पद्धतीची ही ट्रेन आहे. त्याची पण स्पीड खूप असते. ते गोल गोल फिरते. स्पीडमध्ये असल्यामुळे आपल्याला लहान मुलावरती लक्ष ठेवायला लागतं, कारण पडण्याची भीती असते. सांभाळून हा खेळामध्ये बसवायला पाहिजे लहान मुलं, कारण यांच्यासोबत एखादी मोठा माणूस पण बसलं तरी चालतो, कारण लहान मुलाला एवढं कळत नाही. पण लहान मुलांना यात खूप मजा येते. ते कशा पद्धतीने बघा या खेळाची मजा घेतात आणि खूप आनंद वाटतो अशा पद्धतीचे खेळणी पाहिल्यानंतर. ते तुम्हाला कळेल. आता तुम्हाला हा एक आकाश पाळणा दाखवत आहे. याला आमच्याकडे राटपाळणा पण म्हणतात, कारण ते पूर्वी जे विहिरीवरती पाणी काढण्यासाठी राट लावलेले होते त्याच्या पद्धतीने हा फिरतो, त्याच्यामुळे ह्याचे नाव राटपाळणा सुद्धा आहे. पण आजकाल हल्ली याला आकाश पाळणा असे म्हणतात, कारण तो आकाशा एवढा उंच आहे असं लोकांना वाटते. आता ही एक माशाची गोल गोल फिरण्याची हा एक खेळ आहे. त्याच्यामध्ये पण आमचे लहानगी बसलेले आहे. याला पण खूप स्पीड असते. ते कशा पद्धतीने फिरते ते तुम्ही बघा. स्पीडमध्ये असल्यामुळे ह्याला पण आपण लक्ष ठेवायला लागते, नाहीतर त्यातून पडण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने फिरत असते गोल गोल. आता तुम्हाला एक घोड्याचे एक गोल चक्र असं पाहायला मिळेल. त्याच्यावर पण मुलं गोल फिरत असतात आणि आपल्याला घोड्यावर बसल्याचा फील मिळेल. अशा पद्धतीने हे खेळणे आहे. त्याची पण खूप स्पीड असते, पण आता कोणी न बसल्यामुळे ते सध्या बंद आहे. त्यामुळे याची स्पीड काय मी तर या व्हिडिओत टिपलेली नाही, कारण हे बंद आहे सध्या. त्याच्यावरती कोणी बसलेले नाही. तसेच मी या ठिकाणचे होता होईल तेवढे सर्व खेळणी या व्हिडिओत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा एक फक्त उड्या मारण्याचा खेळ आहे. कशा पद्धतीने याच्यामध्ये उड्या मारतात ते बघा. लहान मुलं ह्यात बॉल असतात, त्यांना उड्या मारण्याची खूप याच्यामध्ये मजा घेता येते, कारण त्यांना उड्यामध्ये लहान मुलांना खूप आनंद वाटतो. अशा पद्धतीने ते उड्या मारतात. आपण बाहेरून त्यांना मोटिवेट करायचे असते. ते कशा पद्धतीने करत आहेत हे आपण बघा. कसा आरडाओरडा चालू आहे हे पण आपल्या लक्षात येईल, कारण मुलाला जास्त एवढे कळत नसल्यामुळे आपण त्यांना बाहेरून थोडे गाईड करायला लागते. ते अशा पद्धतीने ते बघा कसे पडतात. आता तुम्हाला एक उंच असं बोट या टाईपचं एक खेळणं आहे. तो पण दोन्ही साईडला उंच उंच जात असतो. ते अशा पद्धतीचं आहे. त्याचे पण डेकोरेशन एकदम छान आणि सुंदर असे आहे. अशी खेळणी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विविध भागात वेळोवेळी ला एक्झिबिशन लागलेलं असतं. त्याच्यामध्ये पुणेकर या खेळण्याचे
मजा घेतात. अशा पद्धतीची खेळणी वारंवार पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता हे एक विमानाचं ट्रॅक आहे. इथे विमानासारखी हुबेहूब अशी गाडी आहे. ते कमीत कमी 25 ते 30 गाड्या ते असतील अंदाजे. सध्या बंद असल्यामुळे त्याचं दृश्य आपल्याला एवढं व्हिडिओ घेण्यासाठी मिळालेलं नाही. तरी पण त्या चालकाने हा एकदा फिरवून दाखवला, कारण त्यांच्याकडे पॅसेंजर येतील तेव्हा ती खेळणी चालवतात, अन्यथा स्टॉप करून ठेवतात. तरी पण मी त्याचं दृश्य या व्हिडिओमध्ये टिपले आहे. आता तुम्हाला 4 व्हीलरचा फील येईल अशी एक खेळणी आहे. त्यातही आमची छोटी एक खेळामध्ये बसलेली आहे. 4 व्हीलर त्याच्या पद्धतीने असते. त्याचं हुबेहूब एक खेळामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याचा पण मुलं फार आनंद घेतात. त्यात बसतात, खेळतात, बागडतात, ओरडतात. अशा पद्धतीची खेळणी आहे. आपण तेच त्याच्या बाजूला उभारलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पण टेन्शन नाही येत. कारण ह्याला पण स्पीड भरपूर आहे. त्यासाठी आपण लक्ष ठेवणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही सगळे इथेच उभा आहोत. आता तुम्हाला ब्रेक डान्स नावाचा खेळ पाहायला मिळेल. ह्या खेळामध्ये सर्वच लोक त्याचा हल्ला करतात. ते आपल्याला ओरिजिनल आवाजामध्ये ऐकायला मिळेल. हा खेळ चालू झाल्यावर कशा पद्धतीने एकमेकाला धडक देतात ते आपण प्रत्यक्ष बघा. अशा पद्धतीने या खेळामध्ये खूप हल्ला आणि गोंधळ असतो. काही त्या मशीनचा, तर काही आतमध्ये बसलेल्या पॅसेंजरचा. कारण त्या मशीनचा पण खूप आवाज असतो. एकमेकाला धडका देत असल्यामुळे खूप आवाज गोंगाट असतो. आता हे झाल्यानंतर आम्ही ड्रॅगन ट्रेनकडे वळलो. हे अशा पद्धतीचे ड्रॅगन ट्रेन आहे. या ड्रॅगन ट्रेनमध्ये आम्ही सर्वच एकत्र बसलो आणि ह्या ट्रेनचा पण आम्ही मनमुरादाचा आनंद घेतला. या अशा पद्धतीने ट्रेन पण गोल फिरते. त्याने एक सर्कल बनवलेलं आहे. त्या पद्धतीने हे ट्रेन संपल्यानंतर आम्ही त्यामधून त्या खेळामधून बाहेर निघालो. नमस्कार, जय हिंद.